आधार कार्ड लिंक केलेल्या 18 जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 10 बँकेमध्ये या ठिकाणी आता येणार आहे। बघू शकता मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पेपरची बातमी आहे। आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता देखील सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जुलै महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाले। या ठिकाणी चेक सुद्धा तुम्ही पाहू शकता, इथे तुम्ही वाचायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बघा 1500 रुपयाचा चेक या ठिकाणी आता तुम्हाला जुलै महिन्याचा देण्यात येत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उपमुख्यमंत्री या ठिकाणी अजितदादा पवार, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आता तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता दिलाय, आता जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटपाला आता सुरुवात झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। बघा माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अशी डाउनलोड करा। बघा अनेकांची नावे सुद्धा या ठिकाणी आता आले आहेत। बघू शकता जुलै महिन्यामध्ये तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत, यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर केली आहे। बघा लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी, तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी कशी चेक करायची आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगण्यात येणार आहे। बघू शकता या ठिकाणी आता लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची लाभार्थी यादी, बघू शकता सर्वच बहिणींना पैसे येणार नाहीत। या ठिकाणी आता अपात्र सुद्धा महिला आलेल्या आहेत, ये अपात्र महिलांची यादी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे। काही महिलांना आता यामधून अपात्र देखील करण्यात आले। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र भरायचं आहे। आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना हमीपत्र या ठिकाणी भरल्याशिवाय पैसे येणार नाहीत। हे हमीपत्र कसं भरायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। या ठिकाणी हमीपत्र भरा असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सर्वांना सांगण्यात आले आहे। लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आज या ठिकाणी आता वाटप सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बघा राज्यामध्ये जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता मिळालाय, त्याचबरोबर आजपासून जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा वाटपाला सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। जर तुम्हाला अजून पण जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे याची प्रोसेस सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे। आज पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात सकाळपासून या ठिकाणी आता झाली आहे। जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सकाळपासून आता सुरुवात झाल्या। टप्प्याटप्प्याने आज उद्या असं बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता येणार आहेत। आत्ताच अजितदादा पवार यांनी पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे, तुम्ही सुद्धा आत्ताच या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ऐकलंय, या महिन्याचा हप्ता जो आहे तर तो बहिणींच्या खात्यावरती आता सोडण्यात आलेला आहे। आज 18 जिल्हे उद्या 18 जिल्हे असं 2 दिवस जुलै महिन्याच्या हप्त्याचे वाटप होणार आहे। आत्ताच अजितदादा पवार यांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिल्या, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे येणार आहेत बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जर मिळाला असेल तर बघा आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता तर मिळालाय, तर आज 18 जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होण्यास या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। आज 18 जिल्ह्यामध्ये उद्या 18 जिल्ह्यामध्ये असं टोटल 36 जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या 2 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांची यादी आज सकाळीच बँकांना पाठवली गेली आहे आणि या जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये आज कोणत्याही क्षणी जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आज या ठिकाणी लाडक्या बहिणींनो येणार आहे। सरकारने नुकताच जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिलाय, आता जुलै महिन्याचा हप्ता देखील लगेचच महिलांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा व्हायला आता सुरुवात देखील झाली आहे। जर तुम्ही या 18 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यात राहत असाल आणि तुमचं बँक खातं आता पुढे सांगणारा त्या 12 बँकेपैकी एका बँकेत असेल तर पुढील 3 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवर बहुप्रतीक्षित मेसेजचा टोन वाजेल आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी बँकेत आल्याचा मेसेज पुढील तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो थांबा, ही फक्त सुरुवात आहे। यासोबतच आणखी एक सुखद आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सरकारने 5 खास भेटवस्तू देण्याचा निर्णय आता काल पत्रकार परिषदेमध्ये घेतला आहे। तुम्हाला जुलैचे 1500 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु याबरोबर 5 आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत। यासाठी सरकारने लाडक्या बहिणींच्या 4 वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी आता जाहीर केल्या आहेत। त्या याद्या तुम्हाला पुढे सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या,
सरकारने कडक चौकशी करण्यास आता तुमची सोय सुरू केल्या। त्यामुळे काही लाडक्या बहिणींना आता जुलैचे दुर्दैवाने 0 रुपये मिळतील। म्हणजे काहींना आता जुलैपासून हप्ता बंद करण्यात येणार आहे, म्हणजेच त्या अपात्र ठरणार आहेत। जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर हा व्हिडिओ नीट समजून घ्या, कारण सरकारने काही नवीन नियम आणि सूचना देखील आता या ठिकाणी जाहीर केल्यात। ज्या बहिणी या नियमांचे काटेकोरपणे पालन करतील त्यांचंच नाव पहिल्या यादीमध्ये येईल आणि त्यांनाच थेट जुलै महिन्याचे आज या ठिकाणी 1500 रुपये मिळतील। त्यामुळे आता तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते जर तुम्ही केलं तर तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये आता जमा होतील। ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींनो। आज पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवण्यात आली आहे। ज्या बहिणी या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांच्या बँकेचं खातं खास करून या 12 बँकेमध्ये जर असेल, कोणत्याही एका बँकेमध्ये 12 पैकी असेल, तर आज कोणत्याही क्षणी तुम्हाला हा मेसेज बँकेत येणार आहे की 1500 रुपये जुलैचे जमा झाले। आता बघा, 1500 रुपये बँकेत आल्याचा तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीत जुलै महिन्याचा त्या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजकडे आज दिवसभरामध्ये लक्ष ठेवायचं आहे, कारण तो 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज कोणत्याही वेळी तुमच्या स्क्रीनवर मोबाईलच्या दिसू शकतो। पण तुमचं नाव कोणत्या यादीत आहे हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे। पहिली यादी खूप भाग्यवान महिलांची या ठिकाणी काढण्यात आल्या आणि जर तुम्ही एक छोटंसं काम केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत आता नक्की येईल आणि तुम्हाला आज जुलै महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी आता जमा होतील। लक्षात ठेवा, मागील वर्षी जुलै महिन्यातच म्हणजे 2024च्या जुलै महिन्यामध्येच आता या योजनेचे हप्ते वाटपाला सुरुवात झाली। म्हणजेच या महिन्याच्या जुलै महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली होती। त्यामुळे खास या महिन्यात सरकारने लाडक्या बहिणींसाठी आता याच मुहूर्तावर त्या ठिकाणी 5 भेटवस्तू जाहीर केल्या आहेत। पहिली भेटवस्तू आहे एक सुंदर साडी तुम्हाला देण्यात येणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना रेशन धान्य दुकानामधून तुमच्या जवळच्या एक आकर्षक साडी मोफत तुम्हाला आता मिळणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये याचं वाटप आधीपासूनच लाडक्या बहिणींनो सुरू झालं आहे आणि लवकरच सर्व जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे। ही साडी खूप महागडी आहे, जवळजवळ 6 ते 7 हजारची एकच त्या ठिकाणी पैठणी तुम्हाला चांगली मिळणार आहे। ही खूप देखणी साडी आहे आणि सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे मोफत त्या ठिकाणी सरकारची भेटवस्तू म्हणून मिळणार आहे। त्यानंतर दुसरी भेटवस्तू म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला 830 रुपये थेट येणार आहेत। म्हणजे तुम्हाला आता गॅसचे पैसे मिळणार होते असं बोलत होते, परंतु आता खरोखर तुम्हाला 830 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम देखील आता पुढे आम्ही करायला सांगणार आहे। मी तुम्हाला पुढे सविस्तरपणे ही सांगणार आहे की काय काम करायचं आहे, या भेटवस्तू कशा घ्यायच्या आहेत। आता शिलाई मशीन देखील लाडक्या बहिणींना मोफत मिळणार आहे। ज्या महिला घरी बसून स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून पैसे कमवू इच्छितात, त्यांच्यासाठी सरकारने 15,000 रुपयांची मोफत त्या ठिकाणी शिलाई आता देण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे देणार आहे। अर्ज कुठं करायचा आहे त्याची माहिती सुद्धा पुढे मिळणार आहे। चौथी भेटवस्तू आहे घरकुलाला पैसे। ज्या बहिणींकडे स्वतःचं पक्कं घर नाही, त्यांचं कच्चं घर आहे, त्यांना 2 लाख रुपये आता सरकारकडून मिळणार आहेत। ही तर अत्यंताची आनंद बातमी आणि त्या ठिकाणी हृदय भिडणारी बातमी आहे। आणि 5वी भेटवस्तू आहे 40,000 रुपये तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घोषणा सुद्धा आता झाल्या की लाडक्या बहिणींना 40,000 रुपये देण्याची या ठिकाणी योजना आली आहे। यासाठी तुम्हाला एक छोटासा फॉर्म देखील भरावा लागणार आहे। कसा भरायचा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुम्ही या 5ही भेटवस्तूंचा लाभ घेऊ शकता, त्यामुळे एक सेकंडही वाया घालू नका। ही माहिती नीट समजून घ्या। आता यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचा प्रश्नच नाही, तर 5 वस्तू त्या ठिकाणी दोन्ही पण मिळणार आहेत। म्हणजे जुलै महिन्याचा हप्त्याचाच प्रश्न नाही, तर 5 वस्तूंचा सुद्धा प्रश्न आहे। दोन्ही मिळून याचा लाभ कसा घ्यायचा बघा। आता बघा, आज सकाळी 18 जिल्ह्यांची यादी बँकांना सरकारने पाठवल्या आणि याबाबतचे स्पष्ट आदेशही देण्यात आलेत। जर तुम्हाला अजूनही तुमच्या बँकेचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचं नाव 4थ्या यादीमध्ये गेलं असेल। आता ही अपात्र महिलांची यादी आहे। आता सर्वप्रथम आपण त्या 18 जिल्ह्यांची यादी पाहू, त्या कोणत्या 12 बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत हे समजून घेऊया। याशिवाय तुमचं नाव पहिल्या यादीत कसं येईल, यासाठी 5 भेटवस्तू मिळण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला पुढे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आता सांगण्यात आलंय। काल आणि परवा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी जूनचे जमा झाले आहेत। आता तुम्हाला जुलैचे आज आणि उद्या होणार आहेत। पण जर तुमच्या खात्यात अजून 1 रुपये सुद्धा जमा झाला नसेल
तर तुमचा प्रॉब्लेम काय त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला पुढे सांगणार आहे। जर तुम्हाला मागील हप्ते म्हणजे जून जुलैचे हप्ते जर जमा झाले नसतील, म्हणजे जुलैचा आज होणार आहे, जूनचा जमा झाला नसेल, तर यामागची कारणं समजून घ्या। सरकारने 4 मुख्य कारणं तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत, ज्यामुळे बहिणींचे पैसे जमा होत नाहीत त्याचं कारण बघा। बऱ्याचदा सरकारने वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या होत्या, पण बहिणींकडे याकडे फारसं लक्ष बहिणीने दिलं नाही। त्यामुळे आता माहिती नीट आहे का, तुम्हाला आता जूनचा हप्ता का मिळाला नाही हे सांगतो, त्यानंतर 18 जिल्हे कोणते आहेत ते सांगतो, आणि कोणती कामं करायची आहेत ज्यामुळे 5 भेटवस्तू मिळणार आहेत ते सांगतो बघा। पहिला आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे हप्ता न येण्यास, ती म्हणजे आधार लिंकिंग। बऱ्याच बहिणींनी योजनेच्या सुरुवातीला म्हणजेच 2024च्या जुलैमध्ये त्या ठिकाणी आता सुरुवात झाली योजनेला, त्यावेळीस आधार लिंकिंग पहिल्यांदा केलं होतं। काहीचं लिंकिंग तर योजनेपूर्वीच झालं होतं, पण लक्षात ठेवा बँकांचे काही नियम असतात की प्रत्येक आर्थिक वर्षात आधार लिंकिंग पुन्हा करावं लागतं। काही वेळा आधार त्या ठिकाणी लिंकिंग होतं, पण तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना नसते, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं होतं पण काही ठिकाणी आधार लिंकिंग झालं नाही। तर आधार लिंकिंग सक्रिय जी आहे तर ती तपासा, आणि तुम्ही तात्काळ KYC जी केंद्र आहे तर त्यामध्ये जायचं आहे, किंवा बँकेत प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायचं आहे, आणि UIDच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून आधार सीडिंगचं ऑप्शन तपासायचं आहे, आणि हे काम तुम्ही तात्काळ अवश्य करायचं आहे। नाहीतर 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार नाहीत। म्हणजे काहींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांचं 1500, जुलै महिन्याचे 1500 दोन्ही सुद्धा मिळाले नाहीत, त्यांनी आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे। दुसरं कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी काय फरक आहे का बघा, ही अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी माहिती आहे, आणि त्यामुळेच अनेक जण चुका करतात। त्यामुळे अनेक बहिणींचं त्या ठिकाणी आता बघा हप्ता जो आहे तर तो कायमचा बंद सुद्धा आता करण्यात आलाय। आता तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्याचं पासबुक हातात घ्या, आणि नीट तपासा की आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एकदम सारखंच आहे का हे पहा। यात एकही स्पेलिंगची चूक होता कामा नये, म्हणजेच तुमचं आडनाव स्वतःच नीट आहे का तपासा। आता बघा, आता तुमचं जे नाव आहे तर ती म्हणजे या ठिकाणी आता पूर्ण नाव पाहिजे असं सरकारनं सांगितलंय, म्हणजे वडील किंवा पतीचं नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर एकसारखं आहे का नीट तपासा। जर यात काही फरक असेल तर तात्काळ बँकेत जाऊन नाव दुरुस्त करा, किंवा आधार कार्डवर नाव बदलून घ्या, आता त्याच्याशी सुसंगत करा। तिसरं कारण आहे फॉर्म भरताना तुम्ही चुकीचं नाव देणं बऱ्याचदा असं तुम्हाला महागात पडू शकतं। काही पुरुषांनी महिलांसारखी नावं वापरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न मागच्या वेळी केल्याचं सरकारला आढळलंय। सरकारचं लक्षात आलंय, त्यामुळे आता नावात सुसंगती असणं खूप गरजेचं आहे। जर तुमचं नाव यात अडकलं तर तुमचाही लाभ बंद होऊ शकतो। आता त्या 18 जिल्ह्यांची यादी पाहूया ज्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत, पुणे, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती। प्रत्येक विभागातून 3-3 जिल्ह्यांची निवड आता या ठिकाणी जुलैच्या हप्त्यासाठी आता करण्यात आले आहे, आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। पहिला जिल्हा आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, आणि त्यानंतर बघा पुणे विभागातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, अहिल्यादेवी, कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगड, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जालना, बीड, लातूर, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि भंडारा, अमरावती विभागातील त्या ठिकाणी अमरावती, यवतमाळ, बुलढाणा हे आहेत। आजच्या 18 जिल्ह्यांची यादी जर तुमचं जिल्ह्यात नाव जर येत असेल तर तुमच्या खात्यात आजच हे पैसे जमा होणार आहेत। जर तुमचं खातं या 12 बँकेपैकी एका बँकेत नसेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत। बघा 12 बँका कोणकोणत्या आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, बँक ऑफ त्या ठिकाणी इंडिया, युको बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक आणि ॲक्सिस बँक, तसेच इंडियन पोस्ट ऑफिस बँक। जर तुमचं खात सरकारी बँक, जिल्हा बँक, पतसंस्थेमध्ये असेल तर ते तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेमध्ये हस्तांतरित करा। लगेचच तुम्हाला जुलैचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।